भावानो, आता गेल्या बघा. सकाळी उठलो, पोराला आंघोळ्या घातल्या, सगळं केलं. बघा फक्त आहे ना 4 भाकरी केल्या, 4 एवढ्या 4 भाकरी केली आणि गेले निघून. आता हे भांडे मलाच घासायचं का हो. हे भांडे घासायचं बघा, कपड्याच्या घड्या मातरणाच्या सगळ्या घड्या मारून टाकलो. काय सांगा हो, 4 केली भाकरी आणि गेली निघून. हे भांडे मीच घासायचं आणि कपड्याच्या घड्या मारलो, सगळं केलं. आणि म्हणे तिच्या मैत्रिणी आल्या आणि गेले निघून. मैत्रिणीसोबत गेली ते व्यायामाला. काय की मैत्रिणी बी तसल्याच. आणि मला घरात बसून जाड व्हायला खाय आले मरणाचं घरामध्ये आणि जाड व्हायला. कुठं जाते विचार, कुठं जाणार होते, गेले लय माझ्या माग ताप झाला. मला आईची लय आठवण येते. आई म्हणायची तुला लग्न तांब्यावर पाणी कधी घेऊन पिलो नाही बघा. पण आता आहे ना लग्न करून लय म्हणजे लय 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 बेकार झालं. आणि एका दिवशी मी करणार म्हणून मारलो, बसलो रुसून. 2 दिवस जेव्हा भेटलं ना मलाच करावं लागेल, काय करा. हे बघा, तुम्हाला फोटो वाटत असलं तर भाजी केलो मॅच. तेव्हा भाकरी तेवढ्या केल्या बघा, बाकी सगळं मॅच केलं. हो का, भांडे तसाच राडा, घरात इकडं हे बघा हे तसंच ठेवून गेलं. हे सगळं मला एवढं करून अजून रिक्षावर जावं लागते. अजून विचारलं किती रुपयाचा धंदा, कसं करावं काहीच कळणार नाही. पश्चातापानं लय बेकार झालो. काय तिच्या महागारी गपचूप व्हिडिओ काढायला, अजून माझा व्हिडिओ काढून मार्केटिंग करायलाच काय की म्हणून म्हणते, म्हणून गपचूप करायला. आता काय लय बेकार हो परिस्थिती. बिन लग्नाच्या भावानो मठावर जाऊन राहा, मठावर. पण लग्न करून घेऊ नका गडे. सकाळी आंघोळ्या घातल्या पोराला मीच. सकाळी 5 वाजता उठल्यापासून काम करा. भाकरी तेवढ्या केलं बघा आणि गेलं फिरायला, ते जॉगिंग करायला. काय की वजन कमी करायचं. मग वजन कसलं कमी करते काय माहीत. आता वजन कमी करायच्या चक्करमध्ये मला बस पिसून खालं बघा. माझं तोंडाचं हात कसे झाले, चेहरा खराब झाला. कुणाला सांगू, नाही करावं. लेकरं उपाशी जाते सकाळी म्हणून करायला करतोच. आता काय करा. हो का, माझा टिफिन कंपनीतून आणलेला तसंच आहे. मलाच घासायची बारी. कोण घासणार बराबर. सगळं घरातलं काम उरकत ना तेव्हा येते बघा. काय सांगावं तुम्हाला, परिस्थिती वगैरे. मठावर जाऊन राहिलेलं बरं बाबा. झालं लग्न करून लय अवघड झालंय. जॉगिंग म्हणा, जॉगिंग कसली जॉगिंग. हाय आले मरणाचं घरामध्ये, कोणी सांगू नका बरं तुम्ही. आणि तुमच्या मागे अशी काय परिस्थिती असली कोणाची तर भाऊ ते बी सांगा. म्हणजे एकाला 2 भाऊ आपण काय तर पर्याय काढू ह्याच्यामध्ये. मुश्किल हो. नशिबाला बायको भेटली, मशिवने वाहनाचं आहे, पण त्याला चांगलं म्हणून राहावं लागतं. ह्याला जॉगिंगचं कसं सुचत असेल बरं. घरात खायला मरणाचं काम मला करावं लागते. आणि खाऊन आई सारखं म्हणत गेली, बायकोचा लय लाड करणं, अंगलट येते. तेव्हा काय वाटायचं माझी लय बायको चांगली आहे, म्हणून डोक्यावर घेऊन बसलो. आता बघायची बारी यार. भावानो नीट विचार करा. हे देवाला साकडे घालू लग्नाची मागणी करायला की नाही, त्याचा काही अर्थ होणार नाही. जेवढं सुख समाधान आता तुम्हाला आहे, नंतर काही भेटणार नाही. नशिबानं भेटलं तर तुमचं नशीबच, पण
मला जे कळाले ते मी तुम्हाला सांगितलं, सत्य परिस्थिती मी सांगितली. अजून आता आलं की बघलं की बॉम्ब मार, त्यामुळं सगळं काम मलाच करायचं आहे. चला एवढंच उगं मनातलं तुमच्या पुढं व्यक्त केलं. कसं वाटलं ते बी सांगा कमेंट करून, आणि थोडंसं राय द्या, ह्याच्यातून काय वाचायचा पर्याय असला तर ते पण सांगा. बाकीचं तर काय मला आता सुचना, आणि नाही करावं इकडं टाईमपास शेडूमध्ये काढत बसलो आणि ते काम उरकलं तर बॉम्ब मारते आला. आता जातो तेवढं करून घेतो काम. हां जाऊ का? शादी करके फंस गया यार, अच्छा खासा थका मारा.